जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 6वा चातुर्य लक्षणनाम श्रीराम समर्थ रूप लावण्य अभ्यासिता न ये सहज गुणास न चले उपाये काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची। जय जय रघुवीर समर्थ। अखंड ध्यान राहिलं पाहिजे, अखंड स्मरण राहिलं पाहिजे, अखंड भक्ती घडली पाहिजे, हा एक मुख्य हेतू आहे। मग त्यासाठी काय पाहिजे तर त्यासाठी चातुर्य पाहिजे। समास 6वा चातुर्य लक्षणनाम या संपूर्ण दशकभरामध्ये समर्थांनी हेच बाबा एक अखंड ध्यान टिकावं, अखंड ध्यान राहावं म्हणून काय काय लागेल ते सगळं सामुग्री आम्हाला भरून दिलेली आहे। आता ह्या समासामध्ये काय दिलं तर चातुर्य दिलं। चातुर्य पण काय दिलं बाबा, एक उत्तम गुण धारण करण्याचं चातुर्य आम्हाला या समासाच्या रूपानं समर्थांनी सांगितलेलं आहे। असं हे सगळं का करायला लागतं, कारण ह्याच्यामागे कर्माचा सिद्धांत आहे। केले कर्मचे फळ प्राप्त होईल सकळ, म्हणजे जे काय बाबा घडतं ते सगळं परत आपल्याला भोगावं लागतं। मग असं करूच नाही की जे आपल्याला पुढे दुःखदायक होणार आहे, पुढे त्रासदायक होणार आहे। मग या समासामध्ये समर्थांनी असं काय काय करू नये किंवा काय काय आम्हाला त्रासदायक ठरतं याचं सगळं इत्थंभूत वर्णन सगळं करून दिलेलं आहे। आता बघा ना, हे सगळं कशासाठी, हे असं केलंच पाहिजे असं का आहे, कारण प्रत्यक्ष श्रीरामाने श्रीराम बनून ज्या वेळेस त्या बालीला असं लपून बाण मारला त्यावेळेस तो बाली बोलला की तुम्ही माझ्यावर अन्याय केला। मग ते श्रीरामच म्हणाले बाबा तुझ्या ह्या अन्यायाची मी परतफेड मला करावी लागेल, आणि परतफेड करावी लागली। आता करावी लागली म्हणण्यापेक्षा करून घेतली का, कारण जगाला दाखवायचं होतं की बाबा रे येथे काही गोष्ट अशी वाया जात नाही, प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्म हे परतून आमच्यापर्यंत येत असतं। आणि म्हणूनच त्या ठिकाणी ते भिल्ल वनामध्ये हरिण समजून त्या कृष्णाला बाण मारतो आणि तिथे त्यांचा देहांत होतो, जसा त्या बालीचा झालेला होता। सहज गुणास न चले उपाय, म्हणजे ह्याला काही उपाय नाही म्हणून काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची। सहज गुण म्हणजे जे होऊन गेलेलं आहे त्याला काही कोणाचं काही चालत नाही, काहीतरी धरावी सोय। आता मग बाबा काय करायला लागेल, सोय धरावी लागेल, काहीतरी पथ्य सांभाळावे लागतील, काहीतरी विचार करावा लागेल, काहीतरी विवेक धारण करावा लागेल आगंतुक गुणांची। असे काहीतरी गुणवैशिष्ट्य, असा काहीसा विवेक, अशी काहीशी उपासना, असं काहीसं स्मरण आम्हाला धारण करावं लागेल की जेणेकरून आमचा उपाय चालेल। कारण एकदा ते होण्याच्या आधी आमचा उपाय आहे, बाण सुटण्याच्या आधी आम्ही ठरवू शकतो मारायचा की न मारायचा, इकडे मारायचा की तिकडे मारायचा, ह्या दिशेला मारायचा की त्या दिशेला मारायचा। पण एकदा बाण सुटला की मग काही न चले उपाय, त्या ठिकाणी काही उपाय चालत नाही। आता हे काय काय उपाय आम्ही केले पाहिजे हे समर्थ आता या ठिकाणी आम्हाला सांगत आहेत। म्हणून दशक 14वा अखंड ध्याननाम आणि समास 6वा चातुर्य लक्षणनाम श्रीराम समर्थ रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणास न चले उपाय काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची। आता या ठिकाणी समर्थ सहज गुण म्हणजे कुठले, जे निसर्गतः स्वभावतः ज्या गोष्टी किंवा अनुवंशिकतेनं ज्या गोष्टी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्या गोष्टी। आता कोण काळं व्हावं की गोरं व्हावं, कोण सुंदर व्हावं की कुरूप व्हावं, बोलले हे काही आमच्या हातामध्ये नाही। हे फक्त एक आमचा तुक्का लागलेला आहे की आम्ही ह्या घरात जन्माला आलो किंवा ह्या अशा सगळे जीन्स किंवा असे DNA असलेल्या सगळ्या आईवडिलांच्या पोटी सगळे जन्माला आलो म्हणून काही कोणी कसल्या गोष्टीमध्ये भारी भरण्याचा सगळा विषय नाही। काही कोणी कसल्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी
शोक करण्याचा किंवा कमीपणा वाटून घेण्याचा विषय नाही. न चले उपाय, समर्थ बोलले याच्यावर कोणाचाच काही उपाय नाही. काही कोणी आपण जर स्वतःशीच ठाम राहिलो तर असे कितीतरी कुरूप लोक आहेत, कुरूप व्यक्ती आहेत किंवा काहीतरी न्यून असलेल्या सगळ्या व्यक्ती आहेत की ज्यांनी बोलले आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी कर्तृत्व करून दाखवलं की त्यांचं ते रूप सगळं फिकं पडलं. म्हणून मग समर्थ बोलले ह्याच्यामध्ये वाटून घेण्यासारखं, लपवण्यासारखं आणि कमीपणा वाटण्यासारखं ह्या सगळ्या शरीर रूपामध्ये काहीच नाही. कारण ते काय सहज गुणासं न चले उपाय, त्या ठिकाणी आमचा काही उपाय चालत नाही. म्हणून काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. आता ते याच्या पुढे काय, याच्यावर काही उपाय करून फायदा नाही. एखादा माणूस किती काळा असला आणि त्याने किती ते गोरे होण्याचं क्रीम जे टी व्हीवर एखादी जाहिरात बघितली, अमुक तमुक लवली वगैरे वगैरे, आणि बोलले तेवढ्यापुरता त्याला भास होतो आरशाच्या समोर. थोडासा उन्हात गेला, थोडासा घराच्या बाहेर गेला, काळे माणूस गोरे होईना, पुन्हा जशीचा तसा, वन्हाळास यत्न चालेना. बोलले मुक्यास वाचा फुटेना, हा सहज गुण. बोलले हे असंच आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गता अनुवंशिकतेनं ज्या आलेल्या आहेत. एखादा माणूस आंधळा असेल, बोलले त्याला किती प्रयत्न केले तरी त्याला डोळस करता येत नाही. बोलले हे 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 ॲज इट इज आहे. म्हणून बोलले काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. म्हणून जन्माला आलं ना बाबा, जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं चिंतन करून काही उपयोग नाही, त्याच्याबद्दल भारी भरून काही उपयोग नाही, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करून काही उपयोग नाही. तर काय करावं? बोलले काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. बोलले काहीतरी असं करायला लागेल की जेणेकरून आम्ही आमचं सगळं भविष्य, आम्ही आमचं सगळं आयुष्य हे बदलू शकू. बोलले आणि आगंतुक आहेत. आता हे कसे आहेत? आगंतुक आहेत म्हणजे महत्प्रयासानं हे सगळं करायला लागणार आहे. भक्ती देखील महत्प्रयासानं करायला लागते, श्रवण देखील महत्प्रयासानं करायला लागतं. ते असं सहज घडून येत नाही. उपासना देखील महत्प्रयासानं घडायला लागतं. आणि 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 मंगलाचरणाची जी भूमिका आहे ती देखील अत्यंत महत्प्रयासानं घडून येत असते. ती अशी सहज काही होत नाही. सहज गुणास न चले उपाय. म्हणजे सहज आहे त्याला काही उपाय नाही, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या महत्प्रयासानं घडून आणाव्या लागतात. संकल्प करावा लागतो, निश्चय करावा लागतो. बोलले तेव्हा त्या घडतात. खूप प्रयत्न करावे लागतात, खूप विचार करावे लागतात, खूप बोलले चिंतन करावं लागतं. किंवा आम्ही कोण आहोत, आलो कशासाठी, हा सगळा अट्टहास कशासाठी आहे, आपण कोण हे जाणून घेण्यासाठीचा हा सगळा अट्टहास आहे. आणि बाहेरचं सगळं एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळतं, पण आपण कोण आहे हे बोलले एका क्लिकवर होणारी गोष्ट नाही. त्यासाठी तासन तास बोलले एकाच आंतरपेजवर बोलले त्या ठिकाणी सर्च करावं लागतं. म्हणजे कुठेतरी आतमध्ये ध्यान रूपानं, उपासना रूपानं, नाम रूपानं बोलले सगळं रिफ्रेश करत राहावं लागतं. सगळे कर्म, मग सगळे पापं आपले रिफ्रेश होतात, सगळे जळून जातात. आणि बोलले आणि मग कुठेतरी मी कोण, आपण कोण हा निश्चय बोलेला असे स्वस्वरूप त्या ठिकाणी कळून येत असतं. ते कळून आलं ना मग काही जाणावयाचं काही उरत नाही. आता मग म्हणून यासाठी यत्न पाहिजे, म्हणून यासाठी दृढ निश्चय पाहिजे, म्हणून यासाठी सद्गुरु कृपेचा ठाम निश्चय पाहिजे की बाबा होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, मी उत्तम भूमिकेतच राहणार,
मी उत्तम नामस्मरणाच्या भूमिकेमध्ये राहणार, मी उत्तम उपासनेच्याच भूमिकेमध्ये राहणार. हा जो यत्न आहे, हा यत्न अखंड सुरू ठेवायला लागतो. मग इच्छा असो नसो, आवडत असो नसो, शरीर साथ देत असो नसो, मनाला आवडत असो नसो. आता बघा ना, साधी गोष्ट आहे की इच्छा असली नसली पण आपण जेवण केलं तर त्याचं ते पचन होतंच की नाही. आणखीन अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ते इच्छा असो नसो, त्यात आम्ही काम करतो, कामाला जातो, ड्युटीला जातो, होतोच की नाही, करतोच की नाही, पगार मिळतोच की नाही. तसंच आहे, मनाला आवडो ना आवडो, शरीर इंद्रियांना आवडो ना आवडो, इच्छा असो ना असो, नामस्मरण हे करीत जावे. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. बोलले हे कलियुगामध्ये हेच नामाचा आधार आहे. आणि बोलले याच्या आधारानं एक मनुष्याला तरता येतं, त्याशिवाय ह्या सगळ्या कलियुगाचा बोलले पार लागत नाही. लाखो वर्षांचं हे कलियुग आहे, त्यातले फक्त 5000 वर्ष झालेले आहेत. अजून पुढे महाभयंकर असं सगळं कलीचं सगळं तांडव सगळं पुढे येणार आहे. अजून पुढे हे तर सुरुवात आहे, अजून तर पुढे बऱ्याच गोष्टी व्हायच्या बाकी आहेत. मग हे आजही होत आहेत, आजही घडत आहेत. आजही आपल्या मनाविरुद्ध बऱ्याच गोष्टी घडतात. का घडतात? कारण आम्ही अजूनही आगंतुक गुणांची सोय धरलेली नाही. उपासनेचा आश्रय, नामस्मरणाचा आश्रय, उत्तम गुणांचा, सत्कर्माचा, मंगलाचरणाचा, सद्गुरुचरणाचा आश्रय आम्ही अजूनही घेतलेला नाही. आणि म्हणून मग आमचा काही उपाय चालत नाही, आमचं काही हातामध्ये काही गोष्टी राहिलेल्या नाही. पण ज्याने ज्याने हा सद्गुरू कृपेची सोय हातात धरलेली, आता त्याचं कर्म चुकेल असं काही नाही. आता समजा एखाद्याला आगीत पडण्याची बोलले त्याच्या प्रारब्धामध्ये आहे, पण सद्गुरू कृपा असेल आणि त्याच्याकडे जर त्याने हे प्रयासानं भगवतभक्ती केलेली असेल तर तो पडेल, पण अत्यंत थोडी कमी इजा होऊन तो बाहेर पडेल. पण सद्गुरू कृपा म्हणा किंवा सामर्थ्य जर सोबत नसेल तर मग काय होईल, तर तो खूप मोठ्या प्रमाणावर भाजला जाईल, खूप त्याला त्रास होईल. पण सद्गुरू कृपा आहे. आता हे पडणं हे आमचं कर्म आहे, प्रारब्ध फल आहे, ते तर भोगावं लागेल. कबीरासारख्यांना, आणखीन बोलले रामकृष्ण परमहंसासारख्यांना सगळ्यांना भोगायला लागलं. आपल्याला काय आहे, रामासारख्याला भोगायला लागलं, आपल्याला काय आहे, कृष्णासारख्याला भोगायला लागलं. बोलले त्याच्यासमोर त्याचा सगळा वंश नष्ट झाला. बोलले शाप दिलेला होता, त्या गांधारीने शाप दिलेला होता. म्हणाले जसा तू माझा वंश नष्ट केला. आता ती पण प्रतिव्रता होती, लग्न झाल्यापासून तिने सगळे आपले डोळे सगळे बांधून ठेवलेले होते. मन, काया, वाचा सगळं अत्यंत निष्पाप होती, अत्यंत पवित्र होती. आणि तिने कसलेही पाप कर्म न केल्यामुळे ती अत्यंत सामर्थ्य सगळं तिच्याकडे होतं. आणि म्हणून तिचा श्राप प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा लागला. आणि भगवंताचा जो यादव वंश आहे ते सगळे जैसे यादव निमाले उन्मत्तपणे, ते सगळे उन्मत्त झाले. आणि मग एका ऋषींनी शाप दिला आणि ते सगळे एकमेकाचा सगळा वध त्यांनी केला. बोले हे कोणालाच चुकलेलं नाही. सहज गुणासन न चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. आंधळे डोळस होयना, बधीर ते ऐकेना, पांगुळ पाय घेईना हा सहज गुण. कुरुपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे, रूप लावण्य या कारणे पालटेना. आता हे जे शारीरिक सगळी लक्षणे आहेत बोलले ती सहज प्राप्त झालेली आहे, ती काही पालटणारी नाही. म्हणून समर्थ म्हणाले बाबा हे किती सांगावं. आता हे उदाहरणापुरते या ठिकाणी काही मी सांगितली, पण आता तुम्ही लक्षात घ्या की बाबा रे ही जे सहज गुण आहे किंवा ही जी शारीरिक सगळी लक्षणे आहेत ती बोलले पालटता येत नाहीत, परंतु अवगुण सोडिता जाती. आता जे अनुवंशिक आहे ते त्याचा काही विषय नाही, पण बाबा रे जे अवगुण आहेत, ज्या वाईट सवयी आहेत, जे दुर्गुण आहेत,
तर त्याचं काय आहे, अवगुण सोडिता जाते, सोडिता जाते. आता सोडिता जाते याचा अर्थ आपण कुठेतरी ते धरून ठेवलेलं आहे. म्हणजे कुठेतरी आपला भ्रम आहे की मला याच्याशिवाय होत नाही, किंवा मला हे असं करायलाच लागतं, किंवा मला हे असं केलं की बरं वाटतं. हे कुठेतरी मी धरून ठेवलेलं आहे, भ्रम आहे, या नावं भ्रम. त्याच्या बदल्यात कुठेतरी मी काहीतरी एखादी चांगली सवय जर लावली, किंवा तशा वातावरणात जर मी परत परत गेलो नाही, आणि प्रयत्नपूर्वक जर माझ्याकडे काही दुसरं लक्ष मी माझ्यासमोर ठेवलेलं असेल, आणि माझी सगळी ऊर्जा जर मी तिकडे लावत असेल, तर बोलले काय होणार आहे, अवगुण सोडिता जाती. बोले अवगुण हे निश्चितपणे सोडले जाणार आहे. म्हणून असं समजूच नाही की अवगुण हे जात नाही. पाहिजे काय, फक्त सोडिता जाते, सोडण्याची इच्छा पाहिजे. आता बरेच जण सोडून देतात, सोडत नाही असं नाही, बरेच जण सोडतात, आणि काहींकडून सुटत नाही. आता ज्याला पार उपरती झाली, पार त्याने मनापासून त्याला असं वेट आला किंवा चंग बांधला, तर बरोबर सगळे ते अवगुण त्याचे सगळे जात असतात. म्हणून अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येते. आणि अभ्यास केला पाहिजे. कशाचा अभ्यास केला पाहिजे, उत्तम सवयींचा, उत्तम ध्येयाचा, उत्तम लक्ष्याचा अभ्यास केला पाहिजे. उत्तम ज्या सगळ्या भूमिका आहेत रोज वेळच्या वेळच्या, सकाळच्या वेळी हे, दुपारच्या वेळी हे, संध्याकाळ, सगळं असं काहीतरी शेड्यूल बनवलं पाहिजे, काहीतरी नियोजन केलं पाहिजे, कुठेतरी लिहून ठेवलं पाहिजे, किंवा काहीतरी मनामध्ये पक्क ठरवून तरी ठेवलं पाहिजे. असं बघू, करू, पाहू, म्हणजे आलं ते करत गेला, जे आलं ते करत गेला. असं करता करता काय होऊन जातं, टी व्ही बघायला बसला, टी व्हीच बघत बसतो, मोबाईल बघायला बसला, मोबाईल, कारण लक्ष, काही नियोजनच नाही, केव्हा काय करायचं आहे, काही विषयच नाही. आणि म्हणून बोलले यासाठी काय पाहिजे, बोलले कुठेतरी ठरवलेलं अभ्यास येत आहे, अभ्यासाचा सहज होतो का, अभ्यासाचं पण तसंच आहे. आता हे अभ्यास करणारे जे मुलं असतात, आपल्याच घरी असतात, आपण बघितलेलं आहे. आपण त्यांना सांगतो की बाबा रे, तू असं ठरव, तसं ठरव, सकाळी ह्या वेळेला हे करून घेत जा, त्या वेळेला ते करून घेत जा. मग हे फक्त त्यांच्या सांगण्यापुरतं नाही, तर हे आपणाला देखील लागू आहे. अभ्यासिता येते, आपल्या आयुष्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. कुविद्या सोडायची आणि उत्तम विद्या जर धारण केली, तर त्या उत्तम विद्येच्या बळावर बोलले आपली सत्कीर्तीसुद्धा पसरत असते. उदाहरणार्थ, आता एखादा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असला, परंतु त्याने ते सोडलं, कुठेतरी तो बाहेरच्या सगळ्या भागामध्ये गेला, काहीतरी चांगला अभ्यास केला, एखाद्या चांगल्या पदावर नोकरीला लागला म्हणा, किंवा एखादा कुठेतरी पूजन अर्चन करू लागला म्हणा, तर सर्व लोक काय होईल, सर्व लोकांना तो हवासा वाटेल. म्हणून बोलले कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. शहाणे असाल तर बोलले हे सांडता आलं पाहिजे, कुविद्येला सांडता आलं पाहिजे. आणि शहाणे जर नसाल तर मग बोलले नाही सांडलं तरी चालेल, आणि कुविद्या धरून ठेवली तरी चालेल. असं कोण म्हणतं, असं समर्थ बोलतात. म्हणून समर्थ म्हणतात आणखी की बाबा रे, मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. म्हणजे मूर्खपण हे सांडता येतं, शहाणपण हे सगळं धरता येतं, हे सगळं कारभार करिता उमजते सकळ काही. बोलले हे कारभार म्हणजे केल्यानं होत आहे रे. जो करून बघतो त्याला हे कळतं, जो करणारच नाही, प्रयत्नच करणार नाही आणि होतच नाही असं जर बोलतो आहे,
तर मग त्याचं कधीच होणार नाही. पण होईल माझ्या सद्गुरू कृपेच्या बळानं, म्हणजे सद्गुरूंच्या सामर्थ्यानं अशक्य गोष्ट देखील शक्य निश्चितपणे होत असतात. म्हणून बोलले हे 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 काही कारभार करता का यत्न विवेक चातुर्य करता उमजते सकळ काही. म्हणजे सर्व ठिकाणी हे सगळं चातुर्य आम्हाला अंगीकारावं लागेल. म्हणून मूर्खपण सांडावं लागेल. सांडणे का शब्द वापरतो? सोडण्यापेक्षा सांडणे शब्द जास्त. आता पाणी सांडलं, पाणी सांडलं, कुठेतरी जमिनीवर मातीवर पाणी सांडलं, भरता येईल का? नाही. ते कुठेतरी जमिनीत मातीत सगळं ते पाणी जिरून जातं. तसं सोडलं म्हणजे एकदा घेण्याचा विषय नको. बोलले एकदा त्यागलं की पुन्हा त्याच्या पुढच्या सगळ्या एखाद्या सत्वगुणाचा एखाद्या सद्गुणाचा सगळा अभ्यास असं करता 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 साधकाचं सिद्ध होण्यापर्यंतचा प्रवास आम्हाला करायला लागेल. हे अशा त्याच्या पायऱ्या आहेत. हे असं ते ठरवावं लागतं की बाबा हे आता सोडलं ना, हे आता सांडलं ना, आता हे भरण्याचा हा सगळा विषय नाही. म्हणून मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमजते सकळ काही. मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी, चातुर्य विन उंच पदवी कदापि नाही. बोलले हे सगळ्यांना मान्यता आवडते, सगळ्यांना बोलले कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, कुणीतरी आपल्याला आपलं नाव काढावं, आपला सन्मान करावा असं प्रत्येकाला वाटतं. मग त्यासाठी काय करायला लागेल? चातुर्य अंगीकारावं लागेल, कष्ट करावे लागतील, प्रयत्नपूर्वक मूर्खपण सांडावं लागेल, शहाणपण शिकता म्हणजे सद्विद्येचा अभ्यास करावा लागेल, उत्तम पुरुषार्थाचा यत्न करावा लागेल, वाईट सवयींचा त्याग करावा लागेल, साधना करावे लागतील. आणि हे असं केलं ना की मग बोलले काय होतं? तर बोलले मान्यता मिळते. आणि म्हणून एक स्वतःची उपेक्षा आपण आता कधीपर्यंत करावी पाहावे आपणासी आपण. स्वतःची उपेक्षा करू नये. स्वतःला मान्यता हवी असेल तर चातुर्य आपण धारण केलं पाहिजे आणि उंच पदवी बोलले त्याच्यामुळे मिळते. म्हणून मूर्खपण सांडावं, शहाणपण शिकावं हे समर्थ आपल्याला सांगू बघत आहेत. ऐसी प्रचित येते मना तरी का स्वहित कराणा, सन्मार्गे चालता जना सज्जना माने. बोले एक सन्मार्ग चाललो, सन्मार्गाने चाललो तर सज्जना माने. बोले स्वहित होतं, स्वहित तरी का स्वहित कराना. बोले स्वहिताची गोष्ट आहे. सन्मार्गावर चालणे म्हणजे काय आहे? बोले स्वहिताची गोष्ट आहे. आणि कुमार्गावर चालणे म्हणजे बोले स्वहानीची सगळी गोष्ट आहे. म्हणून बोले सन्मार्गावर चालता आलं पाहिजे. देह नेटके शृंगारिले परी चातुर्य वीन नासले, गुणे वीन साजिरे केले भाष्कळ जैसे. नुसता देह शृंगार केला आणि चातुर्य विवेक सद्गुण सत्वगुण गुणे वीन साजरे केले भाष्कळ जैसे, काही उपयोग नाही. बोले अशा व्यक्तींच्या सान्निध्यात राहून क्लेश निर्माण होतो आणि त्याच्यामुळे अशा व्यक्तींच्या सान्निध्यात राहायला कोणी मागत नाही. म्हणून बोलले उत्तम शृंगार तर पाहिजेच पाहिजे, पण अंतरी उत्तम सत्वगुण पाहिजे, उत्तम गुण पाहिजे. ते गुण कुठले पाहिजे ते समर्थ आपल्याला पुढे सांगतील. पण बोलले गुणाविन साजरे केले भाष्कळ जैसे. गुणाशिवाय सगळं काही भाष्कळ आहे, म्हणजे त्याचा काही उपयोग नाही. अंतर कळा शृंगारावी, अंतर शुद्ध करावं, अंतर स्थिर करावं, नानापरी उमजवावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश. संपदा कुठे आहे? संपदा आतमध्ये आहे. म्हणजे अंतर जर शृंगारलंच नाही तर उमजेल कसं काय?
बाहेरचं सुख, विषयांचं सुख म्हणून त्याला सुख वाटेल, पण त्यातून तो खरं दुःख विकत घेईल. पण अंतर जर शृंगारलं तर त्याला बाहेर कसल्याच कोणाचीच काही आवश्यकता उरणार नाही. आणि संपदा काय असते, आनंद काय असतो, शाश्वत भूमिका काय असते, शांती काय असते, आत्मसमाधान काय असतं, हे निश्चितपणे बोलले त्याला एक भोग त्याच्या सगळ्या पदरी येत असतो. प्रयत्न करीना शिकेना, आता येत नाही किंवा मला हे जमत नाही किंवा मला उपासना जमत नाही, मला श्रवण जमत नाही किंवा माझ्याकडून मंगलाचरण होत नाही. प्रयत्न करीना शिकेना बोलले समर्थ बोलले, प्रयत्न केल्याशिवाय कसं काय होईल, शिकल्याशिवाय कसं काय होईल, होणारच नाही. प्रयत्न करावा लागेल, त्याच्याशिवाय नाही बाबा, कष्टाशिवाय नाही. शरीर तेही कष्टविना, उत्तम गुण घेईना सदा कोपी. बोलले उत्तम गुण घेतलेच नाही आणि नुसतं कोपत राहिला, शरीर कष्टवलं नाही, प्रयत्न केले नाही, तर बोलले काय होईल. त्याचा परिणाम आता पुढे समर्थ आपणाला सांगत आहेत की बोलले पुढे काय होणार आहे. आपण दुसऱ्यास करावे ते उसने सवेची घ्यावे, जना कष्टविता कष्टावे लागेल बहु. पण दुसऱ्याला केलं ना ते आपल्याला परत भोगायला लागतं. आणि म्हणून जना कष्टविता कष्टावे लागेल बहु. म्हणून म्हटलं इतरांना अजिबात कष्ट देऊ नये, कोणी का असे ना. म्हटले कष्ट जर दिले ना तर आपल्याला कष्ट भोगायला लागतील, कारण हे उसीने द्यावे घ्यावे लागते. हे सगळं आरेला कारे, आहोला काहो अशी ओळ समर्थांनी पुढे दिलेली आहे. हे संचित होतं, काहीच वाया जात नाही. प्रत्येक केलेली कृती ही सगळी संचित होत असते, कुठेतरी त्याची नोंद होत असते. पुढं लक्षात ठेवावं आणि हिशेब सगळाच होतो. म्हणून जनाला कष्ट होऊ नये, आपण दुसऱ्यास करावे ते उसेने सवेची घ्यावे, जना कष्टविता कष्टावे लागेल बहु. उसने देण्या घेण्यासारखं आहे. आता उसनी वस्तू आहे, समजा काही कोणी आपल्या घरी काहीतरी मीठ मागायला आलं, धान्य मागायला आलं, काहीतरी भाजीपाला मागायला आलं, त्या आम्ही त्याला दिल्या तर तो त्याच आम्हाला परत घेऊन येतो. ते काय आम्ही त्याला मीठ देणार आणि तो आम्हाला सोनं घेऊन येणार असं काही होत नाही. बोलले आपण दुसऱ्यास करावे ते उसने सवेची घ्यावे. म्हणून कोणालाही काही जरी आपण केलं तरी बोलले ते उसने सवेची घ्यावे. ते आपणाला उसनं सगळं परत मिळत असतं. जना कष्टविता कष्टावे लागेल बहु. इतरांना त्रास दिला ना बाबा, खूप कष्ट सगळे सहन करायला लागतील, खूप सगळं परत सगळं भोगायला लागेल. न्याय वर्तेल तो शहाणा. म्हणून न्यायाची भूमिका कधीही सोडू नये. न्यायानं वागावं, धर्मानं वागावं, आपला असू द्या किंवा परावा असू द्या. आपण एखाद्या मोठ्या पदावर असलो ना, न्यायोचित भूमिका जी आहे ना, समोरच्या व्यक्तीचा जो न्याय आहे किंवा जो अधिकार आहे तो आपण कदापि हिरावून घेऊ नये. तर त्याला डोळे नाही पण भगवंताला डोळे असतात. भगवंताला म्हणण्यापेक्षा त्या चित्रगुप्ताला डोळे असतात. त्याच्याकडे सगळा हिशेब आहे, त्याच्याकडे हे कर्म अकर्माचं सगळं डिपार्टमेंट दिलेलं आहे. म्हणून न्याय वर्तेल तो शहाणा. न्यायानंच वर्तावं. कोणी बघत असो अथवा नसो, कोणी सांगो अथवा न सांगो, आपण आपलं काम उत्तमच करावं.
आता स्वतःच्या घरचं काम तर माणूस उत्तमच करतो, पण एखादा मनुष्य जर बाहेर कुठे कामावर नोकरीला असेल, विशेषतः जनकल्याणाच्या तो कामामध्ये असेल, पब्लिक सर्वंट जर तो असेल आणि त्या ठिकाणी तो जर आता प्रायव्हेटवाले तर त्या व्यक्तीकडून तसं पाहिजे तसं काम सगळं करूनच घेतात, त्याशिवाय ते त्याला ठेवतच नाही. पण बऱ्याचदा पब्लिक सर्वंटमध्ये काय होतं, सरकारी नोकरीमध्ये काय होतं, कोणी बघत नाही, कोणी बोलत नाही, कोणी कोणाच्या वाट्याला जात नाही, कोणी कोणाशी दुश्मनी घेत नाही, म्हणून माणूस काहीही करतो. आणि काय होतं, इतर सामान्य जनांना त्रास देतो किंवा त्यांचे न्याय किंवा त्यांचे हक्क सगळे डावलले जातात. आणि मग याचं फळ म्हणून बोलले, जना कष्टविता कष्टावे लागेल बहु. बोलले हे पक्क आहे. कोणी जर असं असेल आपल्यामध्ये, त्याने ही ओळ लिहून ठेवायची आपल्या ऑफिसच्या डेस्कवर किंवा आपल्या एखाद्या ऑफिसच्या एखाद्या वहीमध्ये, कामाच्या रोजच्या ठिकाणी, अशा ठिकाणी लावून ठेवायची की बोले आपल्याला रोज दिसली पाहिजे. आणि आपण इतरांना जर त्रास दिला तर आपल्याला देखील त्रास होईल, हे आपण वेळोवेळी जाणून घेतलं पाहिजे. न्याय वर्तायला तो शहाणा, म्हणून न्याय कदापि सोडू नये, धर्म कधीही सोडून. धर्म म्हणजे काय, आता हिंदू मुस्लिम हे तर माणसानं निर्माण केलेले धर्म आहेत. पण खरा धर्म कुठला आहे की माणसानं कुठल्या वेळी न्यायनीती धर्मानुसार कसं वागावं, शास्त्रानुसार कसं वागावं, हे ज्याला त्याला त्याच्या अंतरी परमेश्वर बरोबर सगळं जाणवून देत असतो आणि त्यानुसार तो वागणं अभिप्रेत असतो. म्हणजे तो त्याचा धर्म असतो, त्या परिस्थितीनुरूप, त्या प्रसंगाच्या अनुरूप. तो सोडून तो भलताच काहीतरी करायला लागला म्हणजे काय झालं, अधर्म झाला, अनीतीचे आचरण झालं. आणि मग काय होणार आहे, कष्टावे लागेल बहु, अन्यायी तो दैन्यवाणा. दैन्यवाणी अवस्था त्याची होणार आहे, हीन दीन अवस्था त्याची झाल्याशिवाय राहणार नाही. नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. म्हणून तर हे चातुर्याची गोष्ट आहे की आता या आतापर्यंतच्या सगळ्या याच्यावरून लक्षात काय आलं, चातुर्य काय सांगितलं, बाबा रे, जे केलं ते सगळं परतून येत असतं. आणि स्वतःच्या बाबतीत तर मनुष्य चांगलंच करतो, मग करतो कोणाच्या बाबतीत वाईट, इतरांच्या बाबतीत वाईट. मग कोणी चांगला असतो त्याच्याबद्दल आपण चांगलं करतो, कोणी वाईट असलं त्याच्याबद्दल वाईट करतो. मग ज्याच्याबद्दल चांगलं केलेलं आहे त्याच्या बदल्याचं फळ म्हणून आपल्याला चांगलं मिळणार, ज्याच्याबद्दल आपण वाईट केलेलं आहे त्याचं फळ वाईट मिळणार. याचा अर्थ असा झाला की चांगल्याबद्दल तर चांगलं करावं, पण वाईट करणाऱ्याबद्दल देखील आपण चांगलं करावं. कारण काय आहे, म्हणले ते उसेने सवेची घ्यावे. आपण दुसऱ्यास करावे ते उसेने सवेची घ्यावे, ही एक ओळ समर्थांनी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामुळे तो असा करतो, त्याने असं केलं, मग मी केलं तर काय बिघडलं, मग त्याने तसं केलं त्याचं फळ त्याला मिळणार आहे. आता तू पण तसं केलं तर तुझं फळ तुला भोगायला लागेल. इतकं साधं सिंपल सरळ त्याच्यामध्ये लॉजिक आहे. आणि हे कोण सांगतं आहे, हे समर्थ सांगतायत. हे काही आपल्या मनाचं आहे का, नाही, हे समर्थांचं आहे. नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. आता चातुर्य काहीतरी धरलं पाहिजे, चतुरपणा काहीतरी धरला पाहिजे. जे बहुतांश मानले ते बहुती मान्य केले, येर ते व्यर्थची गेले जगनिंद्य. मग साधं सोपं सरळ काय करावं, जे सगळ्यांना रुचेल पचेल असं करावं. आणि बाकीचं काय, मग बाकीचं ते जगनिंद्य आहे. आता चांगलं कसं करावं, वाईट कसं करावं, याची खूण किंवा याचं एक प्रत्यक्ष ठोकताळा समर्थांनी आम्हाला दिला. ते म्हणाल, बाबा जे सगळ्यांना, सगळ्या समाजाला, सगळ्या शासनाच्या सगळ्या नियम धोरणांना धरून आहे तसं वागावं, काही स्वतःचं डोकं चालवू नाही. मला असं वाटतं, मला तसं
काही नाही, सगळ्यांचं कल्याण होईल, सगळ्यांना आनंद वाटेल असं. आणि बाकीचं जर तसं नाही केलं तर काय होईल? येर ते व्यर्थचे गेले जगनिंद्य. आणि बाकीचं एक जगनिंदा पण होणार आहे आणि आपल्याला कष्ट पण होणार आहेत. लोक आपणासी ओळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान फावे ऐसे करावे. मग समर्थ आता सांगतात बाबा स्पष्ट, लोकांनी आपल्याला मानावं किंवा आपल्याला त्रास द्यावा, आपल्याला समाधान मिळावं की आपल्याला दुःख व्हावं ऐसे करावे, हे पाहावे आपणासी आपण. समाधाने समाधान वाढे, मित्रीने मित्री जोडे, मोडिता क्षणमात्र मोडे बरेपण. आता हे सगळं कशाकरता समर्थ सांगतायत की बाबा रे सगळ्यांशी मैत्री करा किंवा सगळ्यांच्याबद्दल चांगलं राहा, चांगलं वागा, सगळ्यांशी चांगला व्यवहार ठेवा, मैत्री करा, असं का सांगत आहेत? कारण दुश्मनी केली, शत्रुत्व केलं की मग मनस्थिती खराब होते. सतत तेच सगळं चिंतन, तेच सगळं डोक्यात येत असतं आणि मग बोलले कामात लक्ष लागत नाही. तर कामाचं जाऊ द्या, इकडे भगवत भक्तीमध्ये लक्ष अखंड ध्यान आम्हाला ठेवायचं आहे. कोणाचं? भगवंताचं, ईश्वराचं ध्यान अखंड लागलं पाहिजे असं आम्ही बोलतो. पण हे असं वेगळंच भलतं चलतं डोक्यात जर विचारचक्र परत जर फिरायला लागलं तर मग काय होणार आहे? बोलले हे आम्हाला काही पथ्यावर पडणार नाही, म्हणजे आमचं काही हित त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही. म्हणून बाबा रे सगळ्यांशी मैत्रीने मैत्री जोडे, बोलले मोडिता क्षणमात्र मोडे बरेपण. अहो काहो अरे कारे, जनी ऐकिजेत किरे, कळत असताच कारे निकामीपण. अहोला काहो अरेला कारे, हे ज्याने ऐकिजेत किरे. समर्थ बोलले बाबा तुला हे कळत नाही का? तू कोणाला आरे म्हटलं तर तुला कारेच म्हणणार, अहो काही कोणाला कोणी म्हणणार नाही. आणि एखाद्याला का अहो म्हटलं, रिस्पेक्ट दिला तर तो आपल्याला रिस्पेक्टच देणार. म्हणून बोलले ज्याने ऐकिजेत की रे, आपण ऐकतो की नाही? मग तसं का करत नाही? चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोहीमध्ये कोण थोर बरे पहा. वस्त्रानं फक्त शरीर शृंगारलं जातं, चातुर्यानं अंतर शृंगारलं जातं. मग आता दोहींमध्ये बरे कोण थोर बरे पहा. त्या दोहींमध्ये कोण थोर आहे हे आपण आता बघितलं पाहिजे किंवा हे आपण आता शोधलं पाहिजे. म्हणून म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे. बाह्याकार शृंगारिले, त्याने लोकांच्या हाताचे काय आले? फक्त पैसे खर्च झाले, वेळ खर्च झाला शुश्रूषा करण्याचा. आणि काही कोणी केलं असेल तर तोंडावर 1-2 जणांनी कौतुक केलेलं असेल, पण मागे तर त्यांनी बोलले कुठेतरी बोटच मोडलेले असतील. चातुर्य बहुतांशी रक्षिले नाना प्रकारे. पण एखादा उत्तम गुणी आहे, सत्वगुणी आहे आणि त्याने बोलले चातुर्यानं तो सगळ्यांशी मित्रपूर्वक प्रेमपूर्वक व्यवहार ठेवलेला आहे. तर बोलले त्याला निश्चितपणे त्याला समाधान किंवा त्याला आनंद त्याच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेला आहे. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना. बरे खावे, बरे जेवे असं वाटतं, पण आणखी आपल्याला सगळ्यांनी बरं म्हणावं, चांगलं म्हणावं असं पण आपल्याला वाटतं. समस्ती बरे म्हणावे ऐसी वासना. तने म्हणे झिजावे, तेने भले म्हणून घ्यावे, उगेच कल्पिता सिनावे लागेल पुढे. म्हणून तने म्हणे झिजावे, त्याने भले म्हणून घ्यावे. आता एक काम करायला लागेल बाबा, मनाला पण झिजावं लागेल, तनाला पण झिजावं लागेल. कोणासाठी?
इतरांसाठी, प्रामाणिकपणासाठी, परोपकारासाठी, आणि उगेच कल्पितासी नावे लागेल पुढे. आणि करायचं काहीच नाही, पण नुसती कल्पना करायची किंवा नुसतं म्हणायचं, तर त्यातून पुढे काय होणार आहे? शीनच सगळा उरणार आहे. लोकी कार्यभाग आडे, तो कार्यभाग जेथे घडे, मग लोक सहजची ओढे कामासाठी. लोकांचा कार्यभाग त्या ठिकाणी जिथे आडला, आणि जे एखाद्याने जर ते काम त्याचं ते आडलेलं काम करून देत असेल, तर मग लोक सहजची ओढे कामासाठी. आणि बोलले लोक मग त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येत असतात आणि मग त्याला मानत असतात किंवा त्याचं रिस्पेक्ट करत असतात किंवा त्याचं चांगलं व्हावं किंवा त्याच्या एखाद्या अडलेल्या कामात त्याला मदत करत असतात. हे सगळं रेसिप्रोकल आहे. म्हणजे काय? जशास तसे, मी जसं दिलं ना तसं तुम्ही मला देणार, याला बोलतात रेसिप्रोकल. म्हणून लोक सहजची ओढे कामासाठी, म्हणून दुसऱ्यास सुखी करावे. आता बाबा समर्थ बोलले, बाबा आतापर्यंत भरपूर सांगितलं, पण आता जरा स्पष्टच सांगतो, साध्या शब्दात सांगतो, त्याच्याशिवाय तुला कळणार नाही. मग समर्थांनी स्पष्टपणे काय सांगितलं की म्हणाले, बाबा दुसऱ्यास सुखी करावे, त्याने आपण सुखी व्हावे. दुसऱ्यास कष्टविता कष्टावे, लागेल सोय. साधी सोपी सरळ गोष्ट, टॅग लाईन आहे आणि लिहून ठेवावी किंवा ही उपासना करत असताना अंडरलाईन करून ठेवावी. याच्यावर जास्त म्हणून चिंतन करावं. बोलले साध्या साध्या गोष्टी आम्ही सगळ्या शास्त्रांमध्ये बघतो. काहीतरी कोणीतरी बोलतं, कोणाचा तरी अपमान होतो आणि त्या अपमानाचा बदला म्हणून बोलले मग त्याचं खूप मोठं मोठं महाभारत त्या ठिकाणी घडतं. उदाहरणार्थ द्रौपदी आणि दुर्योधन, उदाहरणार्थ द्रौपदी आणि दुःशासन. तो बोलले मांडीवर बसवीन असं बोलला तर याची मांडी फाडून रक्त आणशील, माझे केस धुवेल तर माझे केस बांधेल, अशी प्रतिज्ञा तिने केली. परिणाम असा झाला की पांडवांपुढे त्या दुःशासनाला तो वध केल्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. आणि अधोगती किंवा एक त्या ठिकाणी हाहाकार त्या ठिकाणी झालेला आहे. हे कशानं झालेलं आहे? म्हणून दुसऱ्यास सुखी करावे. अंधे का पुत्र अंधा, काही गरज नव्हती, शेवटी गरज नसताना बोलल्या गेलं आणि बोलले मग तो पण पेटून उठला. तो पण बोलला की म्हणाले सुईच्या टोकावर बसेल एवढी पण जमीन देणार नाही. हे कशानं झालं? बोलले कुठेतरी द्वेष मत्सर पेटवला गेला. तसं जर झालं नसतं, कुठेतरी दोन शब्द प्रेमानं जर बोललं असतं तर कदाचित विरोधाची धार कमी झाली असती. झाली असती की नसती हा एक विषय वेगळा आहे, पण वाढली तर नक्कीच नसती. कुठेतरी सहानुभूती दाखवली असती, कुठेतरी स्वतःहून काहीतरी मार्ग दाखवला असता, कुठेतरी कोणाला तरी सेवकाला पाठवलं असतं मदतीसाठी आणि दिलगिरी व्यक्त केली असती, कुठेतरी आपलेपणा निर्माण झाला असता. आता ते कशी बोलली, का बोलली, खरंच बोलली की नाही बोलली हे शास्त्रच जाणो. पण हे असं समजा, असं जर आमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये जर घडलं तर हे असंच होईल. जसं समर्थ सांगतायत ना, बोलले हे असंच होणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. म्हणून दुसऱ्यास सुखी करा. एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी. बोलले
ही ओळ आहे ना, ही ओळ जिथे आम्ही उपासना करतो ना, तिथे असे लिहून ठेवावी, चिटकवून ठेवावी कागदावर. बोलले निम्म्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स आयुष्यातले, निम्म्यापेक्षा जास्त म्हणण्यापेक्षा 80% प्रॉब्लेम, बाकीचे मग ते असे आध्यात्मिक आजार वगैरे 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 ते सोडलं तर बाकीचे जे असे सामाजिक सगळे, कौटुंबिक सगळे, ऑफिसातले सगळे प्रॉब्लेम हे सहज बाजूला होतील. काही नाही, दुसऱ्यांशी आदरयुक्त आणि सहकार्ययुक्त सगळा व्यवहार फक्त आम्हाला करायला लागेल. दुसऱ्यास कष्टविता कष्टावे लागेल सोय, हे तो प्रगटची आहे. पाहिल्या विन कामा नये, समजणे हा उपाय प्राणीमात्रांचे. म्हणजे हे सगळं प्रकट आहे, याच्यात काही कठीण नाही फार, याच्यामध्ये रॉकेट सायन्स पण नाही, हे सहजची आहे. सहज आहे बाबा, सहज आहे. समर्थ आम्हाला काय सांगतायत, डोकं आपटून हा सांगतायत, डोकं फोडून सांगतायत की बोलले बाबा हे सहजची आहे. आणि पाहिल्या विन कामा नाही, याच्याशिवाय पर्याय पण नाही. हे असंच आहे, हे असंच करावं लागेल, याला कसलाच पर्याय नाही. समजणे हा उपाय प्राणीमात्रांचे. आता समजायचं की नाही हे मात्र त्या प्राणीमात्राच्या हातामध्ये आहे. हा उपाय त्याच्याकडे आहे की घ्यायचं की नाही, बदलायचं की नाही, मदत करायची की नाही, काय होतं बघू, काय होतं बघू. हे सगळं बघू बघूमध्ये सगळा मनुष्य फसवला जातो. या वेगळे ते उरले करंटे पुरुष. बोलले आता समजले ते वर्तले, समजले आणि वर्तले तेच भाग्यपुरुष झाले. या वेगळे उरले ते करंटे पुरुष. आता समजून घ्यायचं की न समजण्याचं ढोंग करायचं हे पाहावे आपण असे. पण ज्याने समजून घेतलं आणि ज्याने हे वर्तन केलं तेच भाग्यपुरुष झाले. म्हणजे त्यांच्याकडेच भाग्य चालून येणार आहे एवढं पण लक्षात ठेवायचं, बाकीचं काही सांगायला नको. समजले ते वर्तले तेच भाग्यपुरुष झाले. या वेगळे ते उरले ते करंटे पुरुष. ते करंटपणा ठेवायचा की भाग्य ठेवायचं हे पहावे आपण असे. आपण जितुक्या व्याप तितुके वैभव, वैभवासारिखा हावभाव, समजले पाहिजे उपाव प्रगटची आहे. आता ही कष्टण्याची भूमिका समर्थ या ठिकाणी दाखवत आहेत. जितुका व्याप तितुके वैभव, म्हणजे काय, जेवढे बाबा कष्ट घेशील तेवढं वैभव प्राप्त होणार आहे. आणि वैभवासारिखा हावभाव, जेवढं वैभव असेल तेवढेच तसे हावभाव सगळे प्रकटणार आहे. समजले पाहिजे उपाव प्रकटची आहे. बोलले समजलं पाहिजे, साधं सोपं सरळ आहे. दोन गोष्टी समर्थांनी आपल्याला आतापर्यंत सांगितल्या. पहिली गोष्ट काय की बाबा रे, दुसऱ्यास सुखी करावे त्याने आपण सुखी व्हावे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जितुका व्याप तितुके वैभव, म्हणजे जेवढे कष्ट तेवढं वैभव, वैभवासारिखा हावभाव. आणि तसं जीवन, तसं सुख आपणाला मिळणार आहे. आळसे कार्यभाग नसतो. नशीब, प्रारब्ध किंवा भाग्य याच्यामध्ये फक्त एका प्रयत्नाचं अंतर आहे. बोलले आळसे कार्यभाग नसतो. प्रयत्न असेल तर कार्यभाग आहे, आणि आळस असेल तर काय आहे, कार्यभाग नसतो. साक्षेप होत होत होतो, दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा. आता साक्षेपाचं कसं आहे, होत 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 होतो
म्हणजे बाबा प्रयत्न केले, आज केले, उद्या केले, परवा केले, आज थोडं उद्या थोडं करता 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 होतो आणि दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा. म्हणून साधी गोष्ट आहे बाबा, संसारामध्ये असू दे की परमार्थामध्ये असू दे, या दोन्ही ठिकाणी काय पाहिजे, तर या दोन्ही ठिकाणी साक्षेप पाहिजे. आळस असून उपयोगाचं नाही, आळस ठेवून उपयोगाचं नाही, आळस त्यागायला लागेल. साक्षेप होतो, दिसते गोष्टी कळे ना तो शहाणा कैसा. या साध्या साध्या गोष्टी आहेत. समर्थ म्हणाल बाबा कळल्या पाहिजे. मित्रीकरिता होते कृत्य, वैर करता होते मृत्य, बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे. मैत्री करता होते कृत्य, मैत्री केली प्रेमानं, सहकार्यानं कोणाशीही आपण जर राहिलो, कृत्य होते म्हणजे काम होते. थोडीशी ओळखी, थोडंसं गोड बोलणं कुठेही कामात येतं. वैर जर असेल तर ते कुठेही धोक्यात घालतं. एखाद्याशी वैर घेतलेला असेल आणि तो चुकून नको तिथे भेटला तर तो त्याची कसर काढल्याशिवाय राहत नाही. वैर करिता होतो मृत्यू. आता बोलिले हे सत्य की असत्य ओळखावे. बोलले हे आता सत्य की असत्य आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आपण असं शहाणे करू नेणे, आपले हित आपण नेणे, जनी मैत्री राखो नेणे वैर करी. आता जो स्वतःचा दुश्मन आहे, अक्कलचा दुश्मन आहे, समर्थ असं बोलतात. बोलले तो काय करतो, तो आपण शहाणे करू नेणे. तो स्वतःला शहाणं करत नाही, आपले हित आपण नेणे. स्वतःचं पण हित ओळखत नाही म्हणून तो त्याला एवढं सांगून देखील कळत नाही. जनी मैत्री राखो नेणे वैर करी. मैत्री सोडून तो वैर करत बसतो. म्हणून बोलले हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ऐसे प्रकारीचे जे जन त्यास म्हणावे अज्ञान, तयापासी समाधान कोण पावे. आता हे असे जे लोक आहेत, एकतर ते कष्ट करत नाही, एकतर ते परोपकार करत नाही, म्हणजे त्यांच्या आहे तरी काय त्यांच्याकडे, ते पूर्ण अज्ञान आहे. म्हणजे त्याच्या अशा लोकांना स्वतः पण समाधान, मग ते दुसऱ्याच्या नावे खडे फोडत असतात, दुसऱ्याच्या नावाने कुरकुर करत असतात. ह्याने असं केलं, तिने तसं केलं, ह्याने मला हे दिलं नाही म्हणून माझं असं झालं, त्याने मला असं केलं म्हणून माझं. स्वतःकडे ते बघत नाही, इतरांना दोष देत बसतात. ऐसे प्रकारीचे जे जन त्यास म्हणावे अज्ञान, तयापासी समाधान कोण पावे. बोलले अशांपाशी कोणालाच समाधान मिळत नाही आणि स्वतः त्यांना पण समाधान मिळत नाही. आपण एकाएकी एकला सृष्टीमध्ये भांडत चालला, बहुतांमध्ये एकल्याला यश पाहिजे. आपल्याला राहायचं कुठे आहे. समर्थांनी साधी गोष्ट सांगितली. बाबा आपण राहतो, आपण चालतो, त्या गाडीला बरेच चाकी आहेत, बरेच लोकांच्या अवतीभोवती आपण राहतो, बऱ्याच लोकांच्या सन्निध आपण राहतो. बोलले मग बोलले अशांशी आपण जुळवूनच घेतलं नाही, मग हे सगळे लोक आपल्याला नको तिथे सगळे नडत राहतील. पावलोपावली काही ना काही त्यांच्या पायाला आपल्या पायाची ठोकर लागत राहील, आपण पडत राहू. आपण एकाएकी एकलं राहून चालणार नाही, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहावं लागेल. सृष्टी तर भांडतच, काही भांडायचं नाही. झालं चुकलं, मान्य करून माफी मागायची. बहुतांमध्ये एकल्याला यश कैचे.
त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल, या जगात या सृष्टीमध्ये आनंदानं जगायचं असेल तर बरोबर आहे, आपण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. सगळ्यांशी गुण्यागोविंदानं राहावं लागेल. बहुतांचे मुखी उरावे. आता ही आज्ञा आहे, आदेश आहे. आता मला पटतं काय न पटतं काय सोडून द्यायचं, मला आवडतं काय न आवडतं काय सोडून द्यायचं. आता मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? हे सांगितलेलं आहे. ध्यानमूलम सद्गुरुमूर्ती, पूजामूलम सद्गुरुवाक्यम, मंत्रमूलम सद्गुरुवाक्यम, मोक्षमूलम सद्गुरुकृपा. आता हे माझ्या सद्गुरूंच्या मुखातलं हे वाक्य आहे. काय वाक्य आहे? बहुतांचे मुखी उरावे. म्हणजे मुखी उरावे म्हणजे काय? सगळेजण बाबा नाव घेतील असं काहीतरी करावं. बहुतांचे अंतरी भरावे. सगळ्यांना एक प्रेमळ शब्द द्यावा. प्रेम. उत्तम गुणी विवरावे प्राणीमात्रांसी. उत्तम गुण धारण करावे आणि त्या गुणांच्या सहाय्यानं इतर सगळ्या प्राणीमात्रांचं कल्याण करावं. ही समर्थांची आज्ञा आहे. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणीमात्रांसी, शहाणे करावे जन. आणखीन बघा, आणखीन दुसरी आज्ञा आहे. बाबा शहाणं करावं, चांगलंच करावं, चांगलंच सांगावं. कोणाला फायदा होत असेल असंच सांगावं, कोणाचं कल्याण होत असेल असंच करावं. कोणी अज्ञानी असेल त्याला ज्ञान द्यावं, त्याला मार्ग, कोणी अडचणीत असेल, कोणाला मार्ग सापडत नसेल त्याला मार्ग दाखवावा. बहुतांचे मुखी उरावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन. जे पतित आहेत, जे भरकटलेले आहे त्यांना उत्तम मार्ग दाखवावा. सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. आणि काय करावं? जनकल्याण तर करावंच करावं, पण भगवत भजन वाढवावं की ज्याच्यामुळे जनांचं निसंकोच निसंशय कल्याण होणार आहे. कारण भगवत भजनामध्येच असं सामर्थ्य आहे की ते नकारात्मक सगळ्या गोष्टी, नकारात्मक सगळे कर्माचा प्रभाव सगळा नष्ट करतात, पाप नष्ट करतात आणि आपणासहित इतरांना सुख प्रदान करण्याचं सामर्थ्य ठेवतात. सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. भगवंताचं भजन वाढवावं. वाढवण्यामध्ये आपलं पण कल्याण आहे आणि इतरांचं पण कल्याण आहे. जेवढं उत्तम देता येईल तेवढं द्यावं. इतरांना फुले दिली की हाताला सुवास कायम राहिल्याशिवाय राहत नाही. इतरांना काटे दिली तर काही ना काही काटे आपल्या पण हाताला टोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थ शेवट सांगतात की बाबा रे, इतरांना सुखी कर आणि अत्यंत कष्टपूर्वक, बोलले प्रयत्नपूर्वक स्वतःचं सगळं जे भाग्य आहे ते भाग्य मिळवून घे. शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.